जाणीव म्हणजे अखंड ब्रह्मांड. जन्म कोणाचे होतात? चैतन्याचेच ना, का त्या प्राण्याचे? पदार्थ विना ज्ञान आहे काय? शास्त्रज्ञ जे काही शोध लावतात ते पदार्थ ज्ञान आहे. शास्त्रज्ञ माणसाच्या रसातून माणसे तयार करतायत, पण माणूस खातो त्या रसातून माणूस तयार करतील काय? अन्नाच्या पाकात गोडी आहे आपण असल्याचे ज्ञान. ही गोडी टिकावी म्हणून रोज अन्न पाणी यांची भरती करावी लागते. पंचभूते त्रिगुण हे सर्व जाणीवेतून जन्म घेतात. हे ज्ञान झाले पाहिजे. जाणीव म्हणजे अखंड ब्रह्मांड. तिथे तू कोण आहेस मरायला? जाणीवेच्या पोटी कोटी कोटी ब्रह्मांडे आहेत. पगारात वाढ झालेली आहे ती कशी ऐकता? त्या दृष्टीने ऐका. अन्न खाल्ल्याने ज्ञान तुम्हाला आहे, पण ते सृष्टी पुष्टी असे करते याचे ज्ञान तुम्हाला नाही. तसेच तुम्ही जे ऐकता त्याचे ज्ञान तुम्हाला नाही. तुम्ही एकाग्रतेने ऐका. तुम्हाला जरी समजले नाही तरी ऐकणाऱ्याला आम्ही स्वजातीय म्हणून ओळखतो. हे जरी कळले नाही तरी ऐकणारे ज्ञानेंद्रिय म्हणजे देव इंद्रिय दक्ष आहे. त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. आत्मज्ञान नसताना सृष्टी नाही, दृष्टी नाही. दृष्टी तिथे सृष्टी. हे ज्ञान कोणाला एक आहे असे नाही, पण ते आहे. दिसते ते आत्मज्ञानच दिसते. सद्वस्तू ज्ञान दृष्टीला व्यापून आहे. सृष्टी आणि दृष्टी दिसते हेच द्वैत केवळ आपणाला जाणवत नाही. तुम्ही तुम्हाला जाणीवेने जाणवता तेवढेच, ते पण सदा सर्वदा नाही. देहावर झालेले संस्कार उपासनेने जातात व उरते ते शुद्ध चैतन्य. देह ओळखीने जी ओळख आहे तिला अहंभाव म्हणतात व क्रियाशील असते म्हणून अहंकार म्हणतात. हे उद्भवले नसताना तुम्ही कसे होता हे तुम्हाला समजणार आहे, पण अहंभावाचा हिताचा अहिताचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. तुम्ही स्वतःला एक व्यक्ती समजून जरी ऐकता तरी आमच्या ज्ञानप्रबोधनाला अडथळा नाही. आम्ही स्वजातीय जे आहे त्याच्याशी बोलत आहोत, व्यक्ती मानवाशी नाही. आता तुम्ही हे कसे साठवून ठेवणार? तुम्ही असल्याच्या जाणपणाने हे धरून ठेवा. स्वप्नातील मारामार घडलेली नसते, तरी तुम्ही ती मारामार केली असे म्हणता. तसेच व्यवहाराचे आहे. व्यवहार तुम्ही करता म्हणून होत नाही, तो आपोआप होतो आहे. कोणी कधी मेले वा कोणी कधी जन्मले असे झालेले नाही. तुमची बुद्धी ग्रहण करू शकत नाही, कारण आकार हेच माझे रूप असे तुमच्यावर संस्कार झालेले आहेत. जे अलिप्त आहे त्याच्यामध्ये आभाळ आल्यासारखे झाले आहे. दृष्टी सृष्टी रूपाने, पण जातीने ते उणे होणार आहे. कोणताही लाईट जसा टिकाऊ नाही तसे हा लाईट पण टिकाऊ नाही. हे जे तुम्ही ऐकता ते आपले कार्य केल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकणारे जे आहे ते तुम्हाला न विचारता शुद्ध होणार आहे, जरी तुम्ही स्वतः किडामुंगी काहीतरी रूपाने जगत असलात. जन्म म्हणून ऋग्वेद म्हणजे आजाराचा शब्द निर्माण झाला. त्याला औषधपाणी म्हणून अवघे जग निर्माण झाले. हे कळण्यासाठी गुरुने दिलेले महावाक्य सारखे चालू ठेवा. काही कळलेले नसले तरी जीव जगातले शिकले वाचलेले घेऊन केवढ्या मिजाशीने बसतात येऊन. हा भवताप जाण्यासाठी. तप किया जप किया कुछ न हुआ, अलक निरंजन सद्गुरु मिला तो पलक में निकाल दिया.